खाण्याच्या शोधात वणवण फिरताना माझं लक्ष गेलं एका अशा स्टॉलकडे जिथे बनत होती गरमागरम खेकडा भजी. अरे खेकडा भजीच म्हणजे आपली सगळ्यांची आवडती कांदा भजी. आणि इथे खेकडा भजी कशी बनवली आहे चला बघूया. दादानी घेतलेलं आहे एक भांड, त्यामध्ये घेतलेलं आहे बेसनाचं पीठ, पिठात ऍड केलेलं आहे कांदा आणि कांद्याला मीठ लावून घेतलेलं, म्हणून कांद्याला सुटलेलं पाणी आणि पीठ हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. दादाने याच्यात वरून पाणी ऍड केलेलं नाहीये. एकजीव होईपर्यंत हे कांदा भजीचं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. हळूवार हाताने कांदा भजी अशी गरम तेलात सोडलेली आहे. कांदा भजी म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण. गरमी असो, थंडी असो किंवा पावसाळा, कांदा भजी आली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तसंच हा कांदा भजीचा एक वेगळाच विषय आहे. इथे बघितलं दादा कंटिन्युअसली असे गरमागरम कांदा भजी इथे तेलात तळत आहे. आणि तुम्ही जेव्हा पण या सुनील दादांच्या स्टॉल वरती जाल तुम्हाला तिथे गरमागरमच कांदा भजी मिळणार आहे. आणि कांदा भजी पण इतकी कुरकुरीत असते ना की तुम्ही 2 तास ठेवली तरी पण ती नरम होणार नाही. सुनील दादांच्या स्टॉलला तुम्हाला तर कांदा भजी मिळणारच, पण त्याबरोबर मिळणार आहे ते वडापाव, भजीपाव, समोसा आणि पॅटीस सुद्धा. तसंच त्यांच्याकडे तुम्हाला जिलेबी तर मिळणार आहे, पण त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे गुलाबजाम आणि लॉंग लत्ता सुद्धा. म्हणजेच हे एक छोटस स्नॅक सेंटर आहे जिथे आपल्याला स्वीट आणि स्नॅक्स दोन्ही पण अवेलेबल होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का इथे दादा ऑर्डर सुद्धा घेतात. ऑर्डर म्हणजे जर तुम्हाला बल्क मध्ये पार्टीसाठी किंवा घरच्या कार्यक्रमासाठी कोणी पाहुणे येणार असतील, जर तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये वडापाव, भजीपाव किंवा जिलेबीची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तुम्ही दादांना ऑर्डर देऊ शकतात. ते ऑर्डर सुद्धा घेतात. बघितलं तिथे कांदा भजी तेलामध्ये कशी चमकत आहे सोन्यासारखी. अशी कांदा भजी बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. पण अजून आपली आतुरता इथे संपलेली नाहीये, कारण की कांदा भजी लालसर झाली ना की तिची चव सगळ्यात जास्त येते आणि मला खरंच तशीच खूप आवडते. इथे बघितलं दादा पूर्ण तेलामध्ये चांगली कांदा भजी अशी परतवून घेत आहे जेणेकरून तिचा कलर एकदम लालसर व्हायला. आणि खरं सांगते कुरकुरीत भजी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही नक्की दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा, जे आहे ठाणे वेस्टला ज्ञानेश्वर नगर जवळील प्रगती हॉस्पिटल कडे. आणि त्यांच्या स्टॉलला तुम्हाला मिळणार आहेत गरमागरम अशी कांदा भजी. कांदा भजीचा कलर बघितला तुम्ही, ओ हो एवढा बेस्ट आहे ना. खेकडा भजी लवर असाल आणि खेकडा भजी खायची तलब जर तुम्हाला येत असेल तर नक्की तुम्ही दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला गरमागरम खेकडा भजी तर मिळणार आहे, त्याबरोबर तुम्हाला गरमागरम समोसा, वडा, भजी आणि पॅटीस सुद्धा मिळणार. आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेली आहे आपली गरमागरम खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी. आणि कांदा भजीला बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. दादांनी लवकरात लवकर मला प्लेट मध्ये द्यावी अशी माझी इच्छा होती. माझ्या तोंडाला पाणी सुटताना बघून दादाने घेतली पेपर प्लेट आणि त्यामध्ये घेतलेली आहे ढीगभर अशी कांदा भजी. आणि कांदा भजी वरती येणार आहे मस्त अशी हिरवीगार चटणी. त्या चटणी बरोबर जर तुम्ही कांदा भजी खाल ना तर तुम्ही कांदा भजीच्या प्रेमातच पडाल. ओहो एवढी जबरदस्त. इथे आलेली आहे आपल्या हातामध्ये कांदा भजीची प्लेट. बघितलं किती जबरदस्त दिसते ती. गरमागरम खेकडा भजी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर नक्की तुम्ही ठाणे वेस्टला ज्ञानेश्वर नगर जवळ प्रगती हॉस्पिटलच्या बाजूला शौर्य स्नॅक सेंटरला व्हिजिट करा. कांदा भजीच्या पहिल्याच बाईट मध्ये मी सरळ ढगात गेले. एवढी बेस्ट कांदा भजी होती. मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा शौर्य